केडीएमसीचा गलथान कारभार, प्रकल्प बाधितांचे घरांचे स्वप्न अधुरेच। चाव्या मिळाल्या मात्र काही ठिकाणी भलत्यांचा ताबा तर काही ठिकाणी घरांची दुरावस्था। लाभार्थी हतबल, मुख्यमंत्र्यांसमोर दिखाव्यासाठी चाव्या दिल्या का? लाभार्थ्यांचा संतप्त सवाल। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 461 प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकत्याच घरांच्या चाव्या देण्यात आल्या। त्यामुळे बाधित लाभार्थ्यांची घराची प्रतीक्षा संपल्याचे बोलले जात होते। मात्र प्रत्यक्षात अद्यापही त्यांच्या घरांचे स्वप्न अपूर्णच राहिल्याचे उघड झाले। घराच्या चाव्या मिळाल्याने आनंदित झालेल्या लाभार्थ्यांनी मिळालेल्या घरांची पाहणी केली असता त्यांना धक्काच बसला। काही घरांमध्ये आधीच कोणीतरी राहत असल्याचे दिसून आले तर काही घरांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे त्यांना पाहायला मिळाले। त्यामुळे घरे देताना घरांचा सर्वे महापालिकेने केला नाही का की फक्त मुख्यमंत्र्यांसमोर चाव्या देण्याचा दिखावा केला, असा सवाल लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे। माझं नाव सविता अशोक पानसरे। मला कचोऱ्याला रूम लागलाय, बिल्डिंग नंबर 7, रूम नंबर 303। माझ्या बिल्डिंगची अवस्था खूप बिकट आहे। काही दरवाजा नाही, खिडक्या नाही, एवढी घाण अवस्था आहे की तिथं आम्हाला राहायला सांगितलं आहे लोकांनी। आणि आम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की आंबिवलीपासून तुम्हाला फक्त 3 किलोमीटर देणार आहे। तर आम्हाला तिथं त्या एरियामध्ये जाण्याची सुद्धा परिस्थिती, जायला भीती वाटते। खूप गंभीर परिस्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।